एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि काय नेमकं या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासित करण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। काय मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्री काय म्हटले? सर, अशा भेटी मुख्यमंत्री महोदयांसोबत आमच्या 3 वेळेस झाल्यात आणि अगदी कृषी मंत्र्यापासून सगळ्यांसोबत झाल्यात। आमची व्यथा त्यांच्यासमोर आम्ही मांडलेली आहे, ते पण शेतकरी पुत्र आहेत। खरं तर हा डिटेल जर सांगायचा झाला विषय असा आहे की विधिमंडळ लक्षवेधीच्या वेळेस आमच्या ह्या 258 कृषी जागा आहेत ह्या ॲड होणं अपेक्षित होत्या। त्यावेळेस तसं तर हे पण प्रश्न पण विचारले होते आणि माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की 258 जागा ह्या ॲड होतील। मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं की आपण 258 जागा ज्या आहेत ह्या आयोगाकडे पाठवल्या आहेत आणि त्या पाठवल्यात। फक्त आमचं म्हणणं एकच आहे, 25 ऑगस्टला एक्झाम आली आणि ती अगदी तोंडावर आली आणि अजून देखील 258 जागा ॲड झाल्या नाहीत आणि त्या ॲड व्हाव्या। अजून एक दुसरा पेज असा आहे की हे कृषी सेवा जे करणारे आहेत हे 1.5-2 लाख पोरं हे शेतकऱ्यांचे पोरं आहेत आणि हे IBPSच्या एक्झामला पण बसतात। तर 18 ऑगस्टला समाज कल्याणची एक्झाम होती जी MPSC थ्रू घेतल्या जाती आणि त्याच दिवशी आपली IBPSची पण एक्झाम होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर असं झालं की जवळपास 2-2.5 लाख विद्यार्थी त्या IBPSच्या एक्झामला गेलेच नाही, कोणी गेले कोणी समाज कल्याणला गेलं असं झालं आणि 25 ऑगस्टला देखील IBPSची एक्झाम आहे आणि MPSCची एक्झाम आहे असा पेज हा कर्नाटक सरकारसमोर झाला होता। त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय दिला, फंडामेंटल जे त्यांचे राईट्स होते रोजगाराचे त्याच्यासाठी न्याय दिला। आता मुख्यमंत्री काय म्हटलं तुम्हाला, काय त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला भरपूर वेळ दिला। आमचं म्हणणं होतं की 258 कृषी पदे आहेत ते 25 ऑगस्टच्या पूर्व परीक्षेमध्ये ॲड करावे। त्यांना आम्ही रितसर लेखी निवेदन दिले। ह्याच्या अगोदर आम्ही 3 वेळा भेटलो होतो। सकाळीच आमचं जवळजवळ 700 ते 800 पोराचं संघटन झालं होतं, आम्ही आंदोलन करणार होतो। पण मुख्यमंत्री साहेबाचा एक प्रतिनिधी आला आणि आम्हाला डायरेक्ट एअरपोर्टवरती घेऊन आले आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं, सकारात्मक झाली बोलणं। पण आमची अपेक्षा आहे की 25 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये राज्य कृषी या पदं ॲड होतील आणि परत जाहिरात येईल। राज्यसभेच्या परीक्षेमध्ये ते पदं ॲड होणं गरजेचं आहे। तुम्ही असं जी काही भूमिका मांडलीत, सरकार आणि मुख्यमंत्री एकूण सकारात्मक नाही, 100% मुख्यमंत्री पहिल्यापासूनच सकारात्मक आहेत, परंतु आयोगच ऐकत नव्हता। तर आमची एकच मागणी की ही 258 पदं ॲड झाली पाहिजेत आणि सत्ताधारी असेल विरोधक असेल हे सर्व पक्षी आमदारांनी यांना पाठिंबा दिलेला आहे। पण लाल फित शाहीचा जो कारभार आहे प्रशासनाचा त्याच्यामध्ये ही पदं अडकली होती, परंतु आज आयोगाकडे ती पदांची मागणी पोहोचलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिला की ते रजनीश शेठ साहेब जे MPSCचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी स्वतः बोलतील आणि ही पदं 25 तारखेच्या एक्झाममध्ये ॲड कशी होतील यासाठी प्रयत्न करतील। काय नेमकी तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता? हो, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आता तरी आश्वासन दिलं आहे की येते जी 25 तारखेची एक्झाम आहे त्यामध्ये आम्ही पदं ॲड करणार आहोत। पण आता जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय। सर, कसं आहे की सगळे सहमत आहेत, सगळे सकारात्मक म्हणतात, पण घोडं अडलंय कुठं? आता हे फक्त घोडं अडलं नाही, ह्या अडलेल्या घोड्याचे ना पाय पण सडायला लागलेत। एवढे वर्ष झालं ह्या कृषीच्या एक्झाम्स पुढे जात आहेत, कधी ॲड येत आहेत कधी ॲड येत नाहीत, ॲड झालेल्या ॲडच्या नियुक्त्या होत नाहीत। कृषीच्या विद्यार्थ्यांनी सहन किती करायचं? इव्हन आता असं झालं की कृषीच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का सुद्धा कमी झालेला आहे। तर मग आता विद्यार्थ्यांनी करायचं काय? ही जी ॲडमिशन घेणारी विद्यार्थी आहेत ती कुठल्याही डॉक्टर इंजिनियरची मुलं नसतात, ही सगळी सामान्य शेतकऱ्यांची कष्ट तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक या सगळ्या विद्यार्थ्यांची चर्चा करून आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता अंतिम निर्णय नेमका कधी होईल याची अपेक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे। कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।